मत्स्य पालन योजना ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असून शेतकऱ्यांना 40% ते 60% पर्यंत अनुदान मिळत आहे। शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात खांडवे पाटील YouTube चॅनल। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मत्स्य पालन ही नवीन योजना सुरू केली असून या योजनेचे मुख्य फायदे काय आहे, अनुदान कोणकोणत्या गोष्टीसाठी किती मिळते, अर्जासाठी लागणारी कागदपत्र कोण अर्ज करू शकतं, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, असेच कामाची व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। मित्रांनो, नेमकी काय आहे योजना, चला व्हिडिओ सुरू करूया। मासे उत्पादन वाढवणं, शेतकऱ्यांना नवीन व्यवसाय देणं, रोजगार निर्माण करणं। आता या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत हे सुद्धा जाणून घेऊया। तर तलावासाठी मत्स्य शेतीसाठी सुरू करण्यासाठी अनुदान मिळतं। मासे असेल, खाद्य असेल किंवा बियाणं असेल किंवा इतर कोणती मदत असेल तर त्यावर सुद्धा अनुदान मिळतं। कोल्ड स्टोरेज असेल, ट्रान्सफॉर्मरसाठी सहाय्य असेल किंवा मत्स्य व्यवसायातून चांगली कमाई सुद्धा या योजनेमार्फत होऊ शकते। आता या योजनेसाठी अनुदान कसे मिळते आणि कोणाला मिळते? जर सामान्य वर्ग शेतकरी अर्ज करत असेल तर त्यांना 40% अनुदान मिळतं। SC, ST आणि महिलांसाठी 60% पर्यंत अनुदान दिलेलं आहे। जसं की तुमचा प्रकल्प खर्च हा 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला 40,000 ते 60,000 रुपयापर्यंत अनुदान त्या ठिकाणी मिळत असतं। तर आता कोणत्या गोष्टीसाठी किती अनुदान मिळतं हे सुद्धा पाहूया। तर नवीन मत्स्य तलाव किंवा बांधकाम असेल यासाठी अनुदान मिळतं। जुना तलाव दुरुस्ती असेल यासाठी सुद्धा अनुदान मिळतं। किंवा तुम्हाला सिस्टम सुरू करायचं असेल, मत्स्य बियाणं उत्पादन लागत असेल किंवा फीड युनिट किंवा कोल्ड स्टोरेज किंवा मार्केटिंग यासाठी सुद्धा अनुदान मिळतं। आता अर्जासाठी लागणारी काही कागदपत्र सुद्धा लागतील। तुमचं आधार कार्ड, 7/12 उतारा, जमिनीचे कागदपत्र, बँक पासबुक, फोटो आणि मोबाईल नंबर आणि प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट, ही सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता अर्ज कोण करू शकतं? तर शेतकरी असेल, बेरोजगार युवक असेल, महिला गट असेल, मत्स्य व्यावसायिक असेल, हे अर्ज त्या ठिकाणी करू शकतात। आता अर्ज करायचा कसा? तर मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे। mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर जायचं आहे। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला अर्ज घरबसल्या जर करायचा असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। सर्व कागदपत्र व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही अर्ज हा घरबसल्या करू शकता। आता अर्ज करायचा कसा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो। मत्स्यपालन योजना निवडायची आहे। महाडीबीटी पोर्टल गेल्यानंतर मत्स्यपालन योजना निवडायची आहे, अर्ज भरायचा आहे, कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि मंजुरीनंतर काम सुरू करायचं आहे किंवा जिल्हा मत्स्य कार्यालयात जाऊन अर्ज तुम्ही करू शकता। आता कमाई किती होते? तर 1 एकर तलावातून तुम्हाला 2 लाख ते 5 लाख रुपये तुमची वर्षाची कमाई शक्य आहे। याच पद्धतीने तुम्ही कमी जागेत सुद्धा मत्स्यपालन व्यवसाय सुरू करू शकता। आता काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा पाहूया। तर पाण्याची उपलब्धता आवश्यक असणं गरजेचं आहे। योग्य प्रशिक्षण घ्या। सुरुवातीला छोटा प्रकल्प, मत्स्य पालनातून लाखो किंवा 60% अनुदान मिळवून तुम्ही फिश फार्मिंग हा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकता। आणि महाडीबीटी फार्मर या पोर्टलद्वारे तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला 40% आणि 60% पर्यंत अनुदान त्या ठिकाणी सहज उपलब्ध करून मिळू शकतं किंवा तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा याचे अर्ज करू शकता। मित्रांनो, तुम्हाला मत्स्यपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता आणि 40% ते 60% अनुदान मिळवू शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली? केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जो हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांना यापासून चांगलं उत्पन्न साधन सुद्धा मिळू शकतं किंवा जे तरुण बेरोजगार आहेत यांना त्या ठिकाणी कामाची संधी सुद्धा मिळू शकते। या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच कामाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। मित्रांनो, वाट पहा पुन्हा एका नवीन युनिटची नवीन रुची। तोपर्यंत जय जवान, जय किसान।